नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण वॅगनर बायोफ्लेक्स फ्यूल E85 हे जे मारुतीने नवीन वॅगनर लॉन्च केले कमर्शियल सेगमेंटमध्ये त्याबद्दल माहिती घेणार आहोत. हे मॉडेल जर पाहिलं आपण तर फक्त कमर्शियलमध्ये मिळणार आहे. इनिशियली हे प्रायव्हेट पासिंगसाठी नसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 85% इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल आपण यूज करू शकतो आणि हे प्युअर पेट्रोलमध्ये पण यूज करू शकतो आपण. याची जर ऑन रोड कॉस्टिंग पाहिली पुणे प्राइसिंग तर जवळपास 8.5 लाखापर्यंत ही वॅगनर आपल्याला बायोफ्लेक्स फ्यूलमध्ये जाणार आहे. आणि याच्या जो वेरियंट असणार आहे ते आहे ZXi प्लसमध्येच मिळणार आहे. तर याच्या फीचर्सबद्दल आपण माहिती घेऊया, इंजिनबद्दल माहिती घेऊया. फ्रंट लुक जर पाहिला तर नॉर्मली याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला टॉल बॉय डिझाईनमध्ये फ्रंट लुक असणार आहे. त्याच्यानंतर स्प्लिट हेडलॅम्प असेल, क्रोम इन्सर्टेड स्ट्रीप दिलेलं आहे मध्ये. फ्रंट फॉग लॅम्प्स जे आहेत त्या इनबिल्ट असतील याच्यामध्ये. ट्यूबलाइट्स वायपर्स आहेत. विंडशील्ड जे आहे ती मोठी विंडशील्ड दिली आहे त्यामुळे आपल्याला व्हिजिबिलिटी वगैरे याच्यामध्ये छान मिळणार आहे. आणि वॅगनरचे टॉल बॉय डिझाईन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला केबिन स्पेस जो आहे तो वॉल्यूम चांगला मिळतो. याच्यामध्ये डोअर ओपनिंग जे आहे मॅक्झिमम डोअर ओपनिंग वॅगनरमध्ये आपल्याला होतं त्यामुळे इन आउट करायला इझी जातं गाडीमध्ये. कम्फर्ट लेवल चांगलं मिळतो. मिरर डोअर हँडल जे आहे त्याच्यामध्ये बॉडी कलरमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर मिररवरती इन हाऊस इंडिकेटर्स असतील जेणेकरून विजिबिलिटी टर्निंगला आपल्याला लगेच होते सेफ्टीसाठी. 14 इंच पियानो फिनिश ब्लॅक ॲलॉय व्हील्स असतील याच्यामध्ये. ब्रेकिंगमध्ये जर पाहिलं तर फ्रंट डिस्क ब्रेक्स असतील, रिअर ड्रम ब्रेक्स असतील. ट्यूबलेस टायर्स येतील याच्यामध्ये आपल्याला 14 इंच. मॅकफर्सन स्ट्रट सस्पेन्शन असतील फ्रंट. आणि रिअर जर पाहिलं तर टॉर्शन बीम सस्पेन्शन्स असतील याच्यामध्ये. इंटेरियर जे आहे ड्युएल कलरमध्ये इंटेरियर असणार आहे आपल्याला. ब्लॅक आणि बेज कलरमध्ये इंटेरियर असेल. 3 स्पोक स्टेअरिंग असेल. स्टेअरिंगवरती आपल्याला ऑडिओ कंट्रोल्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे कंट्रोल्स दिलेले आहेत. ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मिरर्स, फोल्डेबल मिरर्स असतील याच्यामध्ये. ड्रायव्हर साईड विंडो ऑटो टच डाऊन असेल. सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर 6 एअरबॅग्स असतील, फ्रंट 2 एअरबॅग्स असतील, सीट एअरबॅग्स असतील आणि कर्टन एअरबॅग्स असतील याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेंट्रल कन्सोलचा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल तो आपल्याला असा आंबर कलरमध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल किलोमीटर, फ्यूल गेज दिलेला आहे, ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, सीट बेल्ट रिमाइंडर्स असे याच्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन मिळणारच आहेत. AC जो आहे AC हा नॉर्मल AC दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर 7 इंच टच स्क्रीन असणार आहे ज्याच्यामध्ये ॲपल कारप्ले, ऑटो अँड्रॉइड असेल. रिव्हर्स कॅमेरा ह्या वेरियंटला नसणार आहे. डे नाईट मिरर दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला. सनवायझर्स असतील, केबिन लाईट, ऑल सीट बेल्ट्स असतील याच्यामध्ये. हेडरेस्ट जे असतील ते इनबिल्ट हेडरेस्ट असतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सीट अपोस्ट्री जी आहे ती फॅब्रिकची दिलेली आहे. 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट, USB ऑक्सपोर्ट दिलेला आहे. ग्लो बॉक्स जो आहे तो नॉर्मल ग्लो बॉक्स असणार आहे. युटिलिटी स्पेसेस जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला फ्रंट डोअरला बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर आहे, मोबाईल होल्डर. त्याच्यानंतर स्टेअरिंग जे असणार आहे याच्यामध्ये आपल्याला टिल्ट स्टेअरिंग हे मिळणार आहे. स्पेस वाईज जर पाहायचं झालं तर वॅगनर हे स्मॉल सेगमेंटमध्ये किंवा या सेगमेंटमध्ये गेले 26-27 वर्ष आले मार्केटमध्ये 1 नंबरला आहे. 30 लाखापेक्षा जास्त वॅगनर आत्तापर्यंत सेल झालेले आहेत. आणि बूट स्पेस जे आहे 350 लिटरची बूट स्पेस असणार आहे. रिअर पार्सल ट्रे आहे. स्पेअर व्हील जे आहे ते आपल्याला इथे बूटमध्ये दिलेलं आहे. सीट अशा आपण फोल्ड करू शकतो 60-40% मध्ये.
रिअर सेफ्टीसाठी आपल्याला रिअर पार्किंग सेन्सर्स, कॉम्बिनेशन टेल लॅम्प, हाय माउंटेड स्टॉप लॅम्प याच्यामध्ये मिळणार आहे. रिअर डिफॉगर असेल याच्यामध्ये, सॉरी रिअर वायपर मिळेल, डिफॉगर नसेल. क्रोम इन्सर्टेड टेल आणि अशा पद्धतीने आपल्याला बायोफ्लेक्स म्हणजे E85 ब्लेंडिंग पेट्रोल आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. हे पहा, E10 ते E85 हे फ्यूल आपण याच्यामध्ये यूज करू शकतो आणि प्युअर पेट्रोलमध्येच असणार आहे हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हिला कंपनीचं जे मायलेज क्लेम करते ते 28चं मायलेज क्लेम करते कंपनी. याच्यामध्ये 28 मायलेजचे असेल ते E85 यूज केल्यावरती थोडंफार कमी मायलेज आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. आणि मार्केटमध्ये फक्त कमर्शियलसाठीच आत्ता मारुतीने लॉन्च केल्यामुळं प्रायव्हेट रजिस्ट्रेशन हिचं थोडं इम्पॉसिबल आहे इनिशियली. हिची किल्ली जी आहे अशी आपल्याला रिमोट सेंट्रल लॉक डुएल की असणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इंजिनबद्दल आपण माहिती घेऊया. इंजिन जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला 1200 cc के सिरीज नेक्स्ट जनरेशनचं E85 इंजिन पाहायला मिळेल. 4 सिलेंडर इंजिन असणार आहे याच्यामध्ये. कूल्ड EGR असेल. त्याच्यानंतर नॉर्मल व्हेकलपेक्षा याच्यामध्ये आपल्याला जो ECM असेल हा जास्त बीटचा ECM दिलेला आहे. त्याच्यानंतर बॅटरी जी आहे ती नॉर्मल ZXi प्लसमध्ये आपल्याला जी ड्राय बॅटरी पाहायला मिळते. त्याच्याऐवजी याच्यामध्ये एक साईड कन्झर्व बॅटरी पाहायला मिळेल आपल्याला, जी मारुती सुझुकी ब्रेझा किंवा विक्टोरिस हायब्रिडमध्ये जी बॅटरी ऑफर करते ती बॅटरी आपल्याला वॅगनर ZXi प्लस E85 बायोफ्लेक्स मॉडेलमध्ये पाहायला मिळणार आहे. इंजिनमध्ये पण याच्यामध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत. तर ही होती पूर्ण माहिती वॅगनर बायोफ्लेक्स E85 वेरियंटबद्दल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला आणखी मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.